नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. नवरात्र आहे. नवरात्र म्हणजे श्रद्धेचा, रंगांचा आणि उपवासाच्या पदार्थांचा सुरेख संगम असतो. पण खरं सांगायचं तर उपवासाचे पदार्थ म्हणजे फक्त साबुदाणे, बटाटे आणि भगरच असते असं नाही आहे. तर उपवासाच्या पदार्थांची दुनिया खूपच मोठी आणि छान स्वादिष्ट आहे. चला तर मग पुन्हा एकदा बनवूयात उपवासाच्या पदार्थांचा खास माहोल आपल्या नवरात्री स्पेशल उपवासाच्या रेसिपीच्या भागातून. तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत मस्त जाळीदार असा उपवासाचा ढोकळा. उपवासाचा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे पाव वाटी भाजलेले साबुदाणे, 1 वाटी वरई किंवा भगर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 1 वाटी दही. आता साबुदाणे आणि भगर आपण आधी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आता सगळ्यात आधी आपण भगर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला साबुदाणे सुद्धा बारीक करून घ्यायचे. थोडेसे रवेदार बारीक करायचे आहेत आपल्याला साबुदाणे सुद्धा आता मिक्सरमधून दळून घेतलेले आहेत. एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता सगळ्यात आधी हे साबुदाण्याचं किंवा वरईचं पीठ आधी आपण स्पूनने मिक्स करून घेणार आहोत. आणि मग ढोकळा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी म्हणजे साधारण 3 ते 4 टेबलस्पून दही घेतलेले आहे. त्यानंतर मीठ घ्यायचं आहे चवीपुरता आणि हे एवढं साहित्य आधी मिक्स करून घ्यायचं आहे एका स्पूनने. दही शक्यतो आंबट घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा आपला छान फुलतो आणि चवीलाही खूप छान लागतो. आता काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्या ढोकळ्यासाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे. वरईच्या पिठाला थोडंसं पाणी जास्तच लागतं म्हणून पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे मीठ आणि दही व्यवस्थित आपल्या साबुदाणे आणि वरईच्या पिठामध्ये मिक्स झालेलं आहे. तर आता काय करायचं, आपला उपवासाचा ढोकळा छान चटपटीत होण्यासाठी थोडीशी लिंबू पावडर आपण यात ॲड करणार आहोत. त्यानंतर थोडीशी साखर सुद्धा आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि मग एखादा घोट पाणी ॲड करून साखर आणि लिंबू पावडर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एखादा मिनिट कंटिन्यू याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि लिंबू पावडर लवकर विरघळेल. ढोकळ्यासाठी बॅटर इथे आपलं तयार आहे. आता आपल्याला हे बॅटर एक 10 ते 15 मिनिट आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. आता एक 15 मिनिटांनंतर आपण या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत मिरची आणि कोथिंबीरचं वाटण. थोडंसं तिखट, आंबट आणि गोड असा उपवासाचा ढोकळा आपण तयार करणार आहोत. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावर आता आपण काय करणार आहोत, आपला ढोकळा छान स्पॉन्जी होण्यासाठी इथे मी इनो ॲड करणार आहे. आता या इनो सोडावर एखादा घोट पाणी टाकून आपल्याला हे इनो पावडर पूर्ण बॅटरमध्ये एकाच साईडने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं बॅटर फुलून येईल. आता तुम्ही बघू शकता किती मस्त फुलून आलेलं आहे आपलं ढोकळ्याचं बॅटर. तर ढोकळ्यासाठी आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी अशी लागणार आहे. ते मी ही स्टीलची प्लेट घेतलेली आणि तिला मी आधीच तेल लावून ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे ढोकळा शिजण्यासाठी मी इथे ढोकळा पॅनमध्ये पाणी गरम करायला आधीच ठेवलं होतं. आता या स्टीलच्या प्लेटमध्ये आपण हे सगळं बॅटर ॲड करून घेणार आहोत आणि बॅटर ॲड करून झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला अशी टॅप करून घ्यायची जेणेकरून बॅटरमध्ये कुठे एअर असेल तर ते निघून जाते आणि आपला ढोकळा छान फुलतो. आता आपण ही ढोकळ्याची प्लेट पॅनमध्ये ठेवून घेणार आहोत आणि हा ढोकळा पॅन कव्हर करून एक 15 मिनिट मीडियम फ्लेमवर आपल्याला हा उपवासाचा ढोकळा शिजू द्यायचा आहे. आता एक 15 मिनिटांनंतर गॅस ऑफ करून पॅन उघडून बघूयात. तुम्ही बघू शकता आपला ढोकळा मस्त फुललेला दिसतोय. आता आपला हा उपवासाचा ढोकळा पूर्ण शिजला आहे का नाही ते पाहण्यासाठी काय करायचं, एक सुरी अशी पिठामध्ये टाकून बघायची. जर सुरीला पीठ लागलं नाही तर समजायचं की आपला ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे. तर इकडे आपला ढोकळा शिजून तयार आहे. तर आपल्याला ह्या ढोकळ्याला एक तडका द्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलंय. त्यात आपण ॲड करणार आहोत 1/2 टेबलस्पून जिरे इथे व्यवस्थित फ्राय झाल्यावर बारीक चिरलेली मिरची इथे आपण तेलात फ्राय करून घेऊ. सोबतच मी इथे घेते थोडीशी तीळ जर तुम्ही उपवासाला खात असाल तर. आणि मग हा गरम गरम तडका आपल्याला ढोकळ्यावर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरवून. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण गार्निशिंगसाठी. त्यानंतर काय करायचं, आपल्याला आवडेल त्या शेपच्या आकारात ढोकळा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान स्पॉन्जी झालेला आहे आपला उपवासाचा ढोकळा. हा ढोकळा पचायलाही हलका असतो आणि स्वादिष्ट ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मी इथे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे. तसंच उपवासाच्या पदार्थांसोबत जी काही चटणी खाल्ली जाते त्या सगळ्या चटणींची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघूयात मस्त खमंग अशी उपवासाची पुरी भाजी. उपवासाच्या पुरीसाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे उकळून त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि अजून पुरीसाठी मी हे 1 वाटी वरईचं पीठ
मिक्सरमधून दळून छान गाळून घेतलेलं आहे। तर आता बघू पुढची प्रोसेस। हे तिघही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। पुरीच्या पिठामध्ये ना गुठळ्या होऊ नये म्हणून शक्यतो आपल्याला हे बटाटे इथे किसलेलेच लागणार आहेत। आता हे तिघही बटाटे आपले किसून झालेले आहेत। पिठामध्ये छान एकजीव होतात असे किसून घेतलेले बटाटे आणि पुरी सुद्धा छान स्मूथ होतात, म्हणून आपण ह्या पुरीमध्ये हे किसलेले बटाटे घालणार आहोत। आता सगळे बटाटे किसून झाल्यानंतर यात आपण ॲड करणार आहोत 1 कप भगरीचं किंवा वरईचं पीठ आणि मग चवीनुसार मीठ घ्यायचं इथे। आता हे सगळं आधी आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बटाटे आणि भगरीचं पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करत पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। उपवासाला जे जे पदार्थ चालतात जसं की जिरं, कोथिंबीर किंवा कोणी कोणी मिरे पूड सुद्धा घालतात या पुरीमध्ये। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा ते ॲड करू शकता। तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही या पिठात ते ॲड करू शकता। पाण्याची गरज लागेल तरच एखादा घोटभर पाणी इथे आपल्याला हे पीठ भिजताना ॲड करायचं आहे। आणि शक्यतो या पुरीच्या पिठामध्ये जो बटाटा आपण घालतो तो खूप जास्त उकळलेला नसावा, नाहीतर काय होतं पुरीचं पीठ हे सैल होतं। आता पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर इथे आपण थोडंसं तेल टाकून हे पीठ पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। हे बघा, पुरीसाठी इथे आपलं पीठ मळून तयार आहे। आता याला आपण एक 10 मिनिट असंच राहू देणार आहोत। तोपर्यंत आपण उपवासासाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी हे 3 बटाटे मी आधीच उकळून त्याचे साल काढून घेतले होते। आता हे तिघही बटाटे आपल्याला मध्यम आकारात कापून घ्यायचे आहेत। तर हे बघा, असे थोडे थोडे मोठे पीसेस राहू द्यायचे आहेत बटाट्यांचे। आणि आता नेक्स्ट पॅन ठेवला आहे भाजीसाठी। 1.5 टेबलस्पून तेल घालते। तेल गरम झाल्यावर जिरं घालू 1 टीस्पून। जर जिरं तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तरच घाला। त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे 1 टेबलस्पून किसलेलं खोबरं आणि इंचभर अद्रक बारीक करून घेतलेलं इथे ॲड करते। याने काय होतं, भाजीला चव खूप छान येते। आता इथे मी सुकं खोबरं घातलंय, तसं तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता। आणि जर तुमच्याकडे उपवासाला अद्रक चालत नसेल तर तुम्ही हे अद्रक इथे स्किप करू शकता, फक्त खोबऱ्याचा किस घातला तरी चालेल। आता खोबऱ्याचा छान खरपूस वास आल्यानंतर इथे आपण ॲड करणार आहोत हे बॉईल केलेले बटाटे। आणि हे बटाटे सुद्धा आपण आधी तेलामध्ये खोबऱ्यासोबत व्यवस्थित परतवून घेणार आहोत। जर फक्त साधी बटाट्याची भाजी पाहिजे असेल उपवासाला तर या स्टेजला आल्यानंतर थोडंसं मीठ टाकून नुसती अशीच ही भाजी तुम्ही खाऊ शकता, खूपच छान लागते खायला। आता काय करायचं, बटाटे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर स्पूनने असं थोडं थोडं तिथेच मॅश करून घ्यायचं काही बटाट्यांना। मॅश केल्यामुळे काय होतं, भाजी छान दाटसर होते आणि काही जाडसर पीसेसमुळे भाजी दिसायला खूप छान दिसते आणि पुरीसोबत खायलाही खूप छान लागते अशी बटाट्याची रस्सा भाजी। त्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून लाल तिखट। या लाल तिखटमध्ये कुठलाही गरम मसाला नाहीये, त्यामुळे उपवासाला तुम्ही हे लाल तिखट घालू शकता। आता काय करायचं, आपल्याला थोडीशी ग्रेव्हीसाठी 1 ते 1.5 ग्लास इथे आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचंय। गरम पाणी इथे ॲड करायचंय, कारण भाजीची टेस्ट टिकून राहते असं गरम पाणी घातल्याने। तसंच भाजीची कन्सिस्टन्सी म्हणजे घट्ट पातळ कशी आवडते त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता। आता मीठ घालूयात चवीनुसार। भाजी जर अजून दाटसर पाहिजे असेल तर ह्या बटाट्याच्या भाजीत 1 चमचाभर दाण्याचं कूट घालायचं, पण आपण बटाट्याला इथे मॅश करून घेतलं होतं म्हणून दाण्याचं कूट इथे घालायची आपल्याला गरज नाहीये। आता एक 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवर पॅन कव्हर करून आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे। तर हे बघा, 5 ते 6 मिनिटांनंतर पॅन ओपन करून घेऊ। बटाटे तसे उकडले होते त्यामुळे बटाट्याच्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता कोथिंबीर ॲड करू भाजीत। मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर स्किप करू शकता। आता भाजी बघितल्यानंतर वाटणारच नाही की ही उपवासाची बटाट्याची भाजी आहे। खूप मस्त तेल आलेलं आहे आणि कुठलंही वाटण किंवा दाण्याचं कूट न घालता सुद्धा मस्त दाटसर झालेली आपली बटाट्याची भाजी। तर उपवासासाठी बटाट्याची भाजी इथे आपली बनवून रेडी आहे आणि पुरीसाठी कणिक सुद्धा आपलं भिजून रेडी आहे। तर काय करायचं, एक पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याला हातावर मळून इथे मी हे पोळपाटावर एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आधी आणि मग यावर हा गोळा ठेवून त्यावर पुन्हा एक प्लास्टिकचा पेपर ठेवून असं हलक्याशा हाताने थापून घ्यायचं आहे गोलाकाराने। पुरीच्या साईडने जर थोडेसे क्रॅक जात असतील तर हलक्याशा हाताने त्यांना असं जुळवून घ्यायचं आहे आणि हातानेच पुरीला असा गोलाकार द्यायचा आहे। शक्यतो ही पुरी खूप पातळ करायची नाही, नाहीतर काय होतं ती तुटते आणि पाहिजे तशी फुलत नाही। इकडे आपलं पुरीसाठी तेलही गरम झालेलं आहे।
आता प्लास्टिकवरून ही पुरी हातात अलगद घ्यायची आणि हळूच आपल्याला ही तेलात सोडायची आहे। पण पुरी टाकण्याआधी तेल चांगलं गरम असलं पाहिजे, तेव्हाच ही पुरी छान फुलून येते। पुरी तेलात टाकल्यानंतर स्पूनने असं पुरीवर थोडं थोडं तेल टाकत राहायचे। हे बघा किती छान फुलते आपली पुरी। आता एक बाजू पुरीची व्यवस्थित तळून झाल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। आता दोघी साइडने पुरी आपली छान तळून झालेली आहे, खूप मस्त फुललेली आणि कलरही खूप छान आलेला आहे पुरीला। आता ही पुरी आपण बाहेर काढून घेऊ। सेम ह्याच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा आपल्याला थापून तळून घ्यायच्या आहेत। एकदा ह्या पुऱ्या तळून झाल्यानंतर अगदी तासाभराने जरी तुम्ही ह्या पुऱ्या खाल्ल्या ना तरी ह्या पुऱ्या अजिबात तेलकट राहत नाही, तेलकट राहतही नाही आणि तसेच फुललेल्या सुद्धा राहतात। या पुरी सोबत खायला जरी भाजी नसेल ना तरी नुसती अशीच खायलाही खूप छान लागतात ह्या पुऱ्या। चला तर मग इथे आपली बटाट्याची भाजी रेडी आहे, पुरी सुद्धा तळून झालेली आहे। आता उपवासाची डिश आहे तर साईडला हे साबुदाण्याचे पापड, चकली आणि अजून मिरची पण आपण इथे तळून घेतलेली आहे। तर उपवासाची पुरी भाजी इथे बनवून तयार आहे। आता सर्व करून घेऊ। आधी मस्त टम्म फुललेली पुरी, मग बटाट्याची भाजी, त्यानंतर साबुदाण्याचे पापड, चकली आणि तोंडी लावायला ही तळलेली मिरची। आता आपण बघणार आहोत उपवासाचा नवीन पदार्थ, तो म्हणजे उपवासाचे कटलेट। छान उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला आधी भाजून घ्यायचा आहे आणि तो मी आधीच भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने शक्य तेवढा साबुदाणा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। सोबतच आपल्याला लागणार आहे एक बटाटा। बटाट्याचे मी साल काढून स्वच्छ धुवून त्याला बारीक कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, हे बटाटे आपल्याला साबुदाण्याच्या पिठासोबत मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। बटाटे शक्य तेवढे साबुदाण्याच्या पिठासोबत बारीक करून झाल्यानंतर आपल्याला 3 मिरच्या यात ॲड करून ह्यासुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत। आता उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता आपल्याला ह्या मिश्रणात ॲड करायचं आहे उपवासाचे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, जर तुम्ही उपवासाला खात असाल तर। त्यानंतर काय करायचं, जरा घोटभर पाणी घालून हे कटलेटचं मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता हे कटलेटचं मिश्रण किंवा पीठ एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आठवडाभर हे पीठ आपण वापरू शकतो। म्हणजे एकदा बनवून तुम्ही हे बंद डब्यात जर फ्रीजमध्ये ठेवलं तर पाहिजे त्यावेळी आपण कटलेटचं हे मिश्रण वापरू शकतो। तर उपवासाच्या कटलेटसाठी मिश्रण इथे आपलं तयार आहे। आता काय करायचं, आपल्या आवडीच्या आकाराचे कटलेट आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत। म्हणजे तुम्हाला जाड, बारीक किंवा लहान मोठे कशा प्रकारचे आकाराचे कटलेट बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता। तर उपवासाचे कटलेट बनवून झाल्यानंतर हे कटलेट तळून घेण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झाल्यावर गॅस फ्लेम लो करून हे उपवासाचे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर उपवास स्पेशल फक्त 15 मिनिटात बनवून होणारा अतिशय चविष्ट असा उपवासाचा पदार्थ आज आपण बनवतोय। छान गोल्डन कलर येईपर्यंत हे कटलेट आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत। एक 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे कटलेट आपल्याला तळायचे आहेत, म्हणजे बाहेरून छान कुरकुरीत होतात आणि आतून मस्त खुसखुशीत तळले जातात हे उपवासाचे कटलेट। हे बघा, छान कुरकुरीत तळून झालेले आहेत। आता बाहेर काढून घेऊ आणि राहिलेले पण कटलेट आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। तर कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी घाईच्या वेळेत पटकन तयार करता येईल असे उपवासाचे कटलेट इथे बनवून तयार आहे। हे बघा, तुम्हाला दाखवते मी, आवाजावरूनच समजते किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले कटलेट आणि आतूनच हे बघा किती छान खुसखुशीत झालेले आहेत। छान उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हा उपवासाचा पदार्थ ट्राय करू शकता, खूपच छान लागतो। तर कशी वाटली तुम्हाला ही उपवासाच्या कटलेटची रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आता बनवूयात उपवासाचे इन्स्टंट असे आप्पे। उपवासाच्या आप्प्यासाठी इथे मी घेतली आहे 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणे। आता आपल्याला हे दोघंही साहित्य भाजून घ्यावे लागणार आहेत। तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये हे भगर आणि साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बऱ्याच भागामध्ये भगरला वरई किंवा उपवासाचा तांदूळ असं देखील म्हटलं जातं। आता आपण हे दोघं व्यवस्थित भाजून घेणार आहोत। यामधील आपल्याला फक्त थोडंसं मॉइश्चर रिलीज करायचं आहे, त्यामुळे दोघंही साहित्य छान कुरकुरीत होतात आणि ते आपल्याला घरच्या घरी मिक्सरमध्ये दळता येतात।
तर आप्यासाठी भगर आणि साबुदाणा इथे माझा भाजून झालेला आहे। आता याला थंड झाल्यानंतर मी याला मिक्सरमधून दळून घेणार आहे। तर आप्यासाठी साबुदाणा आणि भगरचं पीठ मी इथे दळून घेतलेलं आहे मिक्सरमधून। आता आपले आप्पे छान मऊ लुसलुशीत व्हावे म्हणून मी इथे हा एक मोठा बटाटा आणि या 2 मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर हे साबुदाणा आणि भगरीचं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता इन्स्टंट आप्पे करतोय तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 टेबलस्पून दही आणि मग जो बटाटा आणि मिरची मिक्सरमधून वाटून घेतला होता तो यात आपल्याला ॲड करायचा आहे। त्यानंतर हे एवढं मिश्रण आधी स्पूनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग बटाटे बारीक करून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते मी इथे मिक्स करून घेणार आहे। जर साबुदाणा आणि भगर मिक्सरमधून दळून घेणं शक्य होत नसेल तर साबुदाणा आणि भगर आपण रात्री भिजत ठेवून सकाळी सुद्धा आपण त्याचं पीठ बनवून आप्पे बनवू शकतो। तर हे बघा इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करत हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपण या मिश्रणात ॲड करणार आहोत मीठ चवीपुरतं आणि मीठ पूर्ण आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आधी। आता आपले आप्पे छान मऊसूत आणि जाळीदार होण्यासाठी मी इथे काय करणार आहे, अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घेते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते मी ह्या मिश्रणात ॲड करून घेणार आहे आणि मग व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं हे आप्याचं बॅटर। तर हे बघा आप्यासाठी आपल्याला अशी कन्सिस्टन्सी लागणार आहे बॅटरची, खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नसायला पाहिजे आपल्याला हे बॅटर। नेक्स्ट आता आप्पे बनवायला घेऊयात। तर त्यासाठी मी इथे आप्पे पात्र आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता आपण तेल ॲड करणार आहोत। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही घालू शकता आणि लगेचच एक छोट्या स्पूनने आपल्याला हे आप्याचं मिश्रण आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर संपूर्ण आप्पे पात्रामध्ये बॅटर आपलं घालून झाल्यानंतर हे आप्पे पात्र आपल्याला एक 5 मिनिट झाकून घ्यायचं आहे। फक्त गॅसची फ्लेम इथे आपल्याला लोच ठेवायची आहे। आता इथे 5 मिनिट झालेले आहेत, आप्पे पात्र उघडून बघूयात। तर इन्स्टंट असे उपवासाचे आप्पे इथे आपले छान फुललेले दिसत आहेत। एक बाजू शेकल्यानंतर दुसरी बाजू पलटून घेऊयात जेणेकरून आप्पे आपले दोघी बाजूने छान शिजतील। आता नवरात्री स्पेशल उपवासाचे 9 दिवसाचे 9 वेगवेगळे पदार्थांची रेसिपी सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि लिंक मी आय बटनला शेअर करते, तेही तुम्ही बघू शकता। आणि पुन्हा एक 5 मिनिटं आपण हे आप्पे पात्र झाकून दुसरी बाजू सुद्धा आपली आप्यांची शेकून घ्यायची आहे। आता 5 मिनिटांनंतर झाकण उघडून बघू। तुम्ही बघू शकता मस्त हलके फुलके असे उपवासाचे आप्पे इथे आपले बनवून तयार आहेत। नेहमीचे तेच फराळाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर नाश्त्यासाठी हे उपवासाचे आप्पे खूप छान ऑप्शन आहेत। तर झटपट असे फक्त भगर आणि साबुदाणा वापरून इथे आपण हे उपवासाचे आप्पे इथे बनवले आहेत। हे बघा तुम्हाला दाखवते मी किती छान जाळीदार आणि मस्त फुललेले आहेत आपले आप्पे। तर इन्स्टंट असे उपवासाच्या आप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। आता आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असे रताळाचे वेफर्स। रताळाच्या वेफर्ससाठी मी हे रताळू घेतलेत। रताळू मी आधी स्वच्छ धुवून यावरचे साल आधी काढून घेणार आहे। हे बघा मी अर्धा किलो रताळूचे साल काढून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं, रताळूला असं मध्ये एक काप देऊन याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि आता आपण या रताळूच्या चकत्या करून घेणार आहोत किंवा आपण यांना किसून घेणार आहोत। तर वेफर्ससाठी बटाट्याचे जे वेफर्स करतो ना त्या किसनेच आपल्याला हे रताळूचे वेफर्स करून घ्यायचे आहेत। नवरात्र असो किंवा आषाढी एकादशी असो उपवासासाठी अगदी झटपट करू शकतो आपण हे रताळाचे वेफर्स। हे बघा किती छान झालेले आहेत आपल्या रताळूच्या चकत्या। आता यांना पाण्यात ठेवायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण तेलात तळणार आहोत। आता एकीकडे मी हे वेफर्स तळून घेण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, तर इथे तेलसुद्धा आपलं गरम झालेलं दिसतंय। आता आपण हे रताळूचे वेफर्स तळून घेणार आहोत। इथे टीप आहे ती म्हणजे रताळूचे वेफर्स तळण्याआधी तेल आधी पूर्ण गरम होऊ द्यायचं आणि मगच वेफर्स तेलात घालायचे आणि वेफर्स तेलात घातल्यानंतर गॅस फ्लेम लो करून हे वेफर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे वेफर्स आपले अजिबात लाल होत नाही आणि खूप छान कुरकुरीत होतात, तसंच आतून कच्चे सुद्धा राहत नाही। तर अजून एक गोष्ट ती म्हणजे हे वेफर्स ना डायरेक्ट तेलात जरी तळले तरी चालतात। तुम्ही बघू शकता इथे मस्त एकसारखे सोनेरी रंगावर आपले रताळाचे वेफर्स तळून झालेले आहेत। आता बाहेर काढून घेऊ। सेम ह्याच पद्धतीने राहिलेले रताळाचे वेफर्स सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत। उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी खमंग किंवा चटपटीत खायची इच्छा असेल तर अगदी 10 मिनिटात आपण हे रताळाचे वेफर्स बनवू शकतो।
आता हे रताळू चवीला गोडसर असतात म्हणून वरून थोडंसं मीठ घालायचं, त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं जर आवडत असेल तर. तर एकदा बनवून ठेवल्यास पाहिजे तेव्हा खाऊ शकाल असे हे उपवासाचे रताळ्याचे वेफर्स इथे बनवून तयार आहे. तर कसा वाटला हा उपवासाचा पदार्थ हे कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर अशा होत्या आपल्या नवरात्रीच्या उपवासाच्या खास रेसिपीज. तर या नवरात्रीला ह्या रेसिपीज नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.